शेळ्यांनी तसं माझा विश्वास निर्माण केले. शून्यातून जो प्रगती दिली त्यांच्यामुळेच झाली. आणि नोकरीवाल्याला कधीच ऐकणार नाही हा व्यवसाय, कधीच नाही ऐकणार. शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द या गावामध्ये. या ठिकाणी या दादांचा शेळीपालनाचा व्यवसाय आहे. तर शेळीपालनाबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नेमक्या शेळीपालनामध्ये काय समस्या असतात, शेळीपालनापासून फायदा किती होतो आणि खरोखर शेळीपालन करणं योग्य आहे का, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आमच्या दर्शकांना तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा. मी संजय लक्ष्मण मोरे, मुक्काम पोस्ट शिरोली खुर्द, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, इथलं रहिवासी आहे. बरं, किती वर्ष झाले आपण शेळीपालन करताय? 7 ते 8 वर्ष झाले शेळीपालन करतोय. असं का वाटलं की आपण शेळीपालन करावं? बरं वाटलं जराशी उत्पन्नाच्या बाबतीत. काय कसा फायदा होतो शेळ्यांपासून? तर एका विताला 2 बकरं जरी म्हणली, 1 पाट 1 शेळी जरी बोकड जरी म्हणलं तरी कमीत कमी 10,000 तुकडे नाही गेले एका शेळीपासून. आणि एका शेळीपासून समजा तुम्हाला एका वर्षामध्ये किती फायदा होतो जरा सविस्तर सांगा. एका शेळीपासून कमीत कमी 1 बोकड जरी विकला आणि 1 पाट आणि शेळी तर जाग्यावर राहते आपली. तिच्यासोबत बोकडासोबत जी झालेली पाट आहे ती जाग्यावर राहते. अच्छा. एका शेळीपासून कमीत कमी 10,000 जरी 6 महिने जरी बोकड विकला तरी कमीत कमी 10,000 कुठे नाही गेले. तुम्ही सुरुवात करताना किती शेळ्यांपासून केली होती? सुरुवात करताना एका शेळीपासून सुरुवात केली होती. आज रोजी तुमच्याकडे किती शेळ्या आहेत? आता माझ्याकडे लहान मोठे तसे 27 आहेत. 27 शेळ्या आहेत. हा जो ही जी वाढ झालेली आहे ही ते एका शेळीपासून झालेली आहे की तुम्ही नंतर विकत आणलेले आहेत? नाही, बोकड विकायचं आणि शेळी घ्यायची. बोकड विकायचा, शेळी घ्यायची. कधी पाठी पण विकल्या ज्या गरज नसताना किंवा क्रॉसमध्ये झालेल्या आहेत त्या विकून वाढवल्या. बरं, साधारणपणे एका शेळीपासून तुम्ही 7 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. आज तुमच्याकडे 27 शेळ्या आहेत. तेवढ्या विकल्या पण असतील मॅडम. अच्छा. भरपूर. बर, साधारणपणे तुम्ही वर्षाकाठी किती बोकड मार्केटमध्ये विकता? कमीत कमी 10 तर विकतोच. 10 आणि 10 पाठी जागेवर राहतात. अच्छा, म्हणजे कमी बोकड जर झाला तर हा, म्हणजे 20 शेळ्या 20 करडं तुम्हाला याच्यामध्ये मिळतात. त्याच्यापैकी तुम्ही 10 बोकडांची विक्री करता आणि 10 ज्या लहान पाठी आहेत त्या तुमच्या गोठ्यामध्येच पुन्हा 10 पाठी जागेवर राहतात. बरं, मला सांगा, समजा आता हे जी करडे आहेत ह्याची विक्री कशी करता तुम्ही? जागेवर व्यापारी जागेवर येतात. जुन्नरचे, नारंगावचे व्यापारी जागेवर येतात, ओतूरचे. अच्छा. ते कशा पद्धतीने त्यांची विक्री होते? वजनावर होते की अशी लमसम? जर गावठी असेल तर 350 रुपये किलोच्या, 300-350 रुपयाच्या भावामध्ये. आणि किंवा मग बिटलच्या आहेत काही, शिरोईच्या आहेत काही, त्यांचं त्या पण किलोच्या 400-450 रुपयाच्या हिशोबात, किलोच्या हिशोबाने. साधारणपणे एक योग्य राहील समजा नफाजीत होईल किलो मध्ये किंवा मग नागामध्ये, त्या हिशोबाने व्यवहार करायचा त्यांचा. साधारणपणे ते जे बोकडा आहेत ते किती महिन्याचे झाल्यानंतर विक्री योग्य होतात? 6 महिन्याचे झाले का विक्री योग्य होतातच. 6 महिन्यानंतर विक्री योग्य होतात. साधारणपणे 6 महिने वयाचा जो बोकडा आहे त्याचं वजन साधारणपणे तुमच्याकडे किती भरतं? 30 किलो पर्यंत भरतोच. 30 किलो. हो. 10,000 बोकड जातो तो. 300-350 रुपये जरी म्हणलं तरी 10,000 रुपयापर्यंत जातो. 10,000 पर्यंत एका बोकडाची विक्री ही आरामात होते. मग आता अनेक लोक म्हणतात शेळीपालन परवडत नाही किंवा मग, तर नेमकं काय भानगड? शेळीपालन का नाही परवडत? का परवडत नाही हे पहिले त्यांची कारण जाणून घेतली पाहिजेत. मरतूक होणं, लसीकरण न करणं, डिव्हर्मिंग झालं, ह्या ज्या गोष्टी आहेत नाहीच करलं न कमी जगतात किंवा मग कार्डांची मृत्यू जास्त होती. त्याच्या मागची कारणं शोधली पाहिजेत. माझ्या एका शेळीला पहिल्यांदा झाली, मी अर्धलीन शेळी आणली, तिचे 5 बोकड मला सुरुवातीला नाही जगावता आले. 5 बोकड एका टायमाला झालेले नाही जगावता आले. का जगले नाही याच्यावर शोध करून पुढचे, म्हणजे जी तुम्ही पहिली शेळी आणली तिला 5 बोकड जे झाले
ते तुमच्याकडे जगले नाहीत. नाही मग त्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास केला की बाबा नेमकं कशामुळं हे बोकड गेले आणि त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून मग तुम्ही त्या शेळी पालनामध्ये यशस्वी झाला. हो, जशा जशा शेळ्या वाढत जातील कधी दोन तीन होत्या तोपर्यंत काही लशी करण्याची गरज नाही पडली. पण जशा वाढत गेल्या मग सर्दी होणं हागवण हे त्या गोष्टी मग वार्षिक जे लसीकरण असतं जूनमध्ये ET प्लस TTच्या झालं भाद्रपद महिन्यामध्ये. ह्या महिन्यामध्ये आता गट सरपाच्या लशी द्यानं, दिवाळीच्या तोंडावर गट PPRच्या आणि दिवाळीनंतर जे ऊसतोडीवाले येतात आपल्याकडं त्या याच्या FMDच्या त्या लशी देतोच आम्ही. 4-5 लशी देतोच. आता सध्या तुमच्याकडे चाऱ्याची काय व्यवस्था आहे? चारा घरी पण आहे. रिकामा वेळ मिळाला का हे रिकाम्या रानात चारायचं असं. मोकळ्या रानामध्ये पण तुम्ही शेळ्या चारता? हो, जेवढं पडीक रान आहे ते चारतो आम्ही. बरं, बंदिस्त शेळी पालन लोक काय करतात आणि आता काही ठिकाणी मुक्त संचार पण आहे की बाबा बाहेर मोकळं रान आहे तिथं पण लोक फिरायला जातात. बंदिस्त आणि मुक्त संचार याच्यातलं फायदेशीर कोणतं आहे? बंदिस्त करायचं म्हणजे खर्च वाढलाच. आता मी पण 6 महिने माझं बंदिस्त असते. घरच्या शेतीमुळे मला नाही त्यांच्या मागे येत. खर्च वाढतोच. जाग्यावर खाणं घालणं होईना प्रत्येक गोष्ट जाग्यावर शेवटी. आणि बंदिस्तमुळे आजारपणाची समस्या येते का? आजारपणाची समस्या येणारच तशी. अच्छा, थोडीशी. हे फिरल्यामुळे जो व्यायाम होतो त्यांचा बंदिस्तमध्ये तसा होत नाही. साधारणपणे आता तुमच्याकडे 27 शेळ्या आहेत. हो. मग त्याच्यामध्ये लहान किती मोठ्या किती? 10 शेळ्या मोठ्या आहेत माझ्या. आता 10 ते 11 असतील. काही पिलं आता गाभण आहेत सगळ्या. काही मागच्या वर्षाचे बोकडे 7-8 बोकडे तर काही पाठी आहेत. आता तुमची घरची एकूण शेती किती आहे? माझी 3 एकर शेती. त्या 3 एकर शेतीमध्ये सगळी चारा पिकं आहेत की बाकी इतर कुठल्या गोष्टी? 1/2 एकर मध्ये चारा पिकं आहेत माझी. बरं. आता मका वगैरे इथून पुढे आमची सुरुवात होती. मका बेंद्री टाकणं उन्हाळ्याकरता खालट. अच्छा, मुरघास करून ठेवणं. त्याच्यानंतर बेंद्री झालं, घास झालं. पुढच्या दिवाळीनंतर मग जाग्यावरच. अच्छा, म्हणजे ज्या वेळेला रानातला चारा कमी होतो ऑटोमॅटिक मग दिवाळीनंतर खायला काय तर मग घरची खालट. आता गवत आहे माझ्याकडे. सुपर नेपियर, स्मार्ट नेपियर आहेत गवत. बरं, आता याच्यामध्ये तुम्हाला काय अजून वाढ करायची इच्छा आहे का? वाढ करतो याची मी. माझी वाढ चालूच आहे. आलं गिरा एकदा गाभणला देऊन टाकायचे. पैसे होत असेल देऊन टाकायचे. परत घ्यायला होईना. बरं, आता याच्यामध्ये तुम्ही एकटेच काम करता की घरातले इतर कोणी मेंबर? आम्ही दोघं नवरा बायको यात सोबत दोघं पती पत्नी तुम्ही शेळ्यांच्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये हे करता. बरं, ह्या शेळ्यांच्या जीवावरती तुम्ही म्हणजे नेमकं काय काय प्रगती केली जरा दर्शकांना सांगा. या प्रगती म्हणायचं म्हणलं तर मुलांचे शिक्षणच. बरं, मुलांचे शिक्षण, मुलीचं लग्न एका किरकोळ कारकोळ. आता शेतीतलं उत्पन्न माहिती आहे तुम्हालाच, काय सगळ्यांनाच माहिती आहे किती मिळतंय काय. मग यांच्या जीवावर सगळं चाललंय. बरं, आता मुलांचं एज्युकेशन जरा आमच्या दर्शकांना सांगा. तुमच्या मुलांनी काय काय एज्युकेशन घेतलेलं आहे? मोठी मुलगी तिचं लग्न झाले. छोटी मुलगी गोव्याला एअरपोर्टला होती. आता पुण्याला बदली झाली तिची. आणि मुलगा डिग्री करतोय. अच्छा, मला सांगा, हिरवा चारा तर आपण नेहमी देतच असतो, तर त्याच्यासोबत तुम्ही खुराक काय काय देता आणि कोणता खुराक देता? सुक्का चारा असतोच आमचा. प्लस मका झालं, गहू झालं, सकाळच्या पारी किंवा मग संध्याकाळच्या पारी हा खुराक एक्स्ट्रा देतच राहतो आम्ही. अच्छा, प्लस औषधं झाली, ब्रॉटॉन झालं, कॅल्शियम झालं. 3 महिन्यातून आता डिव्हर्मिंग झालं त्यांचं जंताचं औषध. हे कंपल्सरी आहेच. मधले आजार जे येतील तसे मग जो आजार येईल तसं औषधं देण्यास येईल डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणा किंवा मग. विकतचा खुराक आणता का तुम्ही? विकतचा खुराक जर म्हणलं तर मग सोयाबीनचा भुसच. जर शेती जर नाही केलं सोयाबीन तर. अच्छा, बरं. शेळी पालनासाठी शासनाच्या अनेक कर्ज योजना आहेत, त्याच्यापैकी तुम्ही काही योजनेचा लाभ वगैरे घेतलाय का? नाही, कुठली सोडून काय कोणत्याच योजनेचा नाही अजून. अच्छा, तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? आहेत ना, माहिती भरपूर आहेत, पण त्यांची कागदपत्र जोडाजोडी एवढी आहे ना का एक जरी फॉल्ट राहिला तरी प्रकरण बाद होत आहे. त्या कागदपत्रांच्या अडचणीमुळे तुम्ही त्या भानगडीत पडलेच नाही. असे एकेपासून सुरुवात करून वाढते त्याच्यामुळे कर्जाची काही गरज नाही पडली तशी. अच्छा, थोडक्यात शेळी पालकाला कर्जाची काही गरजही पडत नाही जर एका शेळीपासून सुरुवात करणार असाल तर. हो,
एक शेळीपासून सुरुवात करायची म्हणल्यावर काय करायची गरज पडते. 2 वर्षात डबल, त्याच्या पुढच्या वर्षात 4 होतातच आपोआप. शेळ्यांना समजा काय आजार झाले तर आपण डॉक्टरला बोलवतो किंवा डॉक्टरकडे घेऊन जातो, पण प्राथमिक उपचार करण्यासाठी तुम्ही काय नियोजन करता? तर प्राथमिक उपचार जर म्हणलं, ताप जर आला असेल शेळीला, ताप चेक करणं, 102.7च्या पुढे असेल तर मॅन्युअल एक्सप्रेस किंवा मग डेक्झोना अशा गोळ्या देणं, किंवा मग काही आयुर्वेदिक उपचार आहेत ते करणं. हागवण जर आली असेल तर मग ओटूसारखं औषध आहे, सर्दीला VRH आहेच औषध. असे घरी औषध आहेत, आणि त्यात नाहीच जर कव्हर झालं तर मग डॉक्टर आहेच शेवटी. शेळ्यांनी तसं माझा विश्वास निर्माण केले. शून्यातून जो प्रगती दिली त्यांच्यामुळेच झाली, आणि नोकरीवाल्याला कधीच ऐकणार नाही हा व्यवसाय, कधीच नाही ऐकणार. तर धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आमच्या दर्शकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. आमच्या चॅनलच्या वतीने, आमच्या दर्शकांच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद, आणि यापुढील व्यवसायासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.